ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आज ही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा तिसरा भाग. मुंबईतला पारशी समाज मुळातच धनाढ्य आणि परोपकारी. व्यापारातून कमावलेलं धन पुन्हा समाजाला परत करायचं या भावनेतून समाजसेवा करणारा. याच समाजातले जमशेटजी जिजीभाय, त्यांच्या पत्नी लेडी आवाबाई जमशेटजी त्यांच्यासारख्याच दानशूर. आवाबाई मुंबईतले धनाढ्य व्यापारी फ्रामजी नुसेरवांजी बाटलीवाला यांची कन्या. जमशेटजी जिजीभाय हे फ्रामजींचे भाचे. जमशेटजी आपल्या मामाचं बोट धरूनच व्यापारात आले होते. अंगभूत हुशारी, तल्लख बुद्धी आणि कष्ट करण्याची तयारी या गुणांवर त्यांनी स्वतंत्र व्यापारात जम बसवला आणि लवकरच ते मुंबईतले यशस्वी व्यापारी म्हणून नावारूपाला आले. आपल्या भाच्याचं कर्तृत्व पाहून फ्रामजींनी आपली कन्या आवाबाई हिचा विवाह जमशेटजींबरोबर लावून दिला. या विवाहात आवाबाईंना स्त्रीधन म्हणून फ्रामजींकडून खूप मोठी रक्कम देण्यात आली. या रकमेतूनच माहीमच्या खाडीवर पूल बांधायचं त्यांनी मनावर घेतलं आणि आपला मनसुबा यजमान जमशेटजींना सांगितला. ते तर कर्णाचे अवतार. त्यांना ही कल्पना आवडली नसती तरच नवल. त्यांनी पुलासाठी पैसे देऊ केले, पण आवाबाईंनी ते नाकारले. त्यांनी स्वतःच्या स्त्रीधनातून हा पूल उभारण्याचं ठरवलं असल्याचं जमशेटजींना सांगितलं. त्यांनीही पत्नीला पाठिंबा दिला. आवाबाईंनी जमशेटजींच्या माध्यमातून आपला प्रस्ताव सरकारपर्यंत पोहोचवला. मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज ऑर्थर यांनाही हा प्रस्ताव आवडला आणि त्यांनी तो लगेच मंजूरही केला. काही दिवसांनी मुंबई प्रांताच्या सरकारनं आवाबाईंचा प्रस्ताव स्वीकारल्याचं आवाबाईंना कळवलं आणि आवाबाईंनी पुलाच्या बांधकामासाठी देऊ केलेली रक्कम सरकार जमा करण्याची विनंती केली. लगेचच आवाबाईंनी विनाविलंब रोख रुपये 1,47,000 सरकारच्या तिजोरीत जमा केले. पुलाची रक्कम जमा केल्यानंतर सरकारच्या इंजिनिअरिंग खात्याने लगेचच कामाला सुरुवात केली. पुलाच्या जागेचा सर्व्हे पूर्वीच झाला होता. आराखडेही तयार होते. त्याच्यावरची धूळ झटकण्यात आली. आराखड्यामध्ये थोडेसे बदल करून लेफ्टनंट क्रॉफर्ड याने 4 कमानी असलेल्या पुलाचा अंतिम आराखडा तयार केला. गव्हर्नर ऑर्थर यांनी आराखडा मंजूर केला. पुलाच्या बांधकामाची जबाबदारी बॉम्बे इंजिनियर्सच्या कॅप्टन क्रुकशँक यांच्याकडे सोपवण्यात आली. दिनांक 8 फेब्रुवारी 1843 या दिवशी माहीम कॉजवेच्या बांधकामाचा नारळ वाढवण्यात आला आणि बांधकामाला सुरुवात झाली. पुढच्या 2 वर्षात माहीमच्या खाडीवर माहीम वांद्रे जोडणारा पूल माहीम कॉजवे तयार झाला आणि मुंबई बेट साष्टीशी कायमचं जोडलं गेलं. मुंबईकर आणि साष्टीकर आता एकमेकांकडे दिवसाच्या आणि रात्रीच्याही कोणत्याही प्रहरी कोणत्याही मोसमात निर्धास्तपणे जाऊ येऊ शकणार होते. दिनांक 8 एप्रिल 1845 ही कॉजवेच्या उद्घाटनाची तारीख मुकरर झाली. समारंभाचं अध्यक्षस्थान गव्हर्नर ऑर्थर भूषवणार होते. लेडी आवाबाई आणि सर जमशेटजी जिजीभाय या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असणार होते. ईस्ट इंडिया कंपनीचे बडे अधिकारी, मुंबईतले बडे व्यापारी, सैन्याधिकारी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार होते. ठरलेल्या दिवशी माहीम कॉजवेचं मोठ्या जल्लोषात उद्घाटन झालं आणि कॉजवे लोकांकरता खुला केला गेला. दुसऱ्या दिवसापासून मुंबईकर आणि साष्टीकर कोणत्याही ऋतूत आणि दिवसाच्या कोणत्याही प्रहरात पुलाचा उपयोग करण्यास मोकळे होते. उद्घाटनाच्या दिवशी
कबूतरखान्यानजीकच्या दादर मेन रोड पासून माहीम कॉजवे पर्यंत जाणारा रस्ता स्वखर्चाने बांधून देणार असल्याचं जाहीर करून लेडी जमशेदजींनी मुंबईकरांना आणखी एक गोड बातमी दिली. त्यासाठी लागणाऱ्या 20,000 रुपयांची रक्कमही त्यांनी कार्यक्रमातच गव्हर्नरांच्या ताब्यात दिली. समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गव्हर्नर आर्थर यांनी कॉजवेच्या बांधकामाकरता ईस्ट इंडिया कंपनीनं केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. निधीच्या कमतरतेमुळे कंपनी पूल बांधू शकत नव्हती. त्याच वेळी लेडी आवाबाई जमशेदजींनी पुढाकार घेऊन स्वखर्चानं पूल बांधला आणि मुंबईकरांची एक मोठी अडचण कायमची दूर केली. याबद्दल मुंबईकरांच्या वतीनं लेडी आवाबाई जमशेदजी यांचे आभार गव्हर्नरांनी व्यक्त केले. कॉजवे पर्यंत पोहोचण्याचा मातीचा रस्ता पक्का करण्याकरता आणखी 20,000 रुपये देऊ केल्याबद्दलही गव्हर्नरांनी लेडी जमशेदजी यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे लेडी आवाबाईंच्या सन्मानार्थ या रस्त्याचं नामकरण लेडी जमशेदजी रोड आणि कॉजवेचं नामकरण लेडी जमशेदजी कॉजवे असं करण्यात आलं असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि समारंभासाठी जमलेल्या मुंबईकरांनी हात उंचावून लेडी जमशेदजींच्या नावाचा जयघोष सुरू केला. आपल्या आभाराच्या भाषणात जमशेदजी जीजीभॉय यांनी लेडी जमशेदजींना मुंबईकरांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल ईस्ट इंडिया कंपनी आणि गव्हर्नर सर जॉर्ज आर्थर यांचे आभार मानून लेडी जमशेदजी यांची एक विशेष विनंती गव्हर्नरांच्या समोर ठेवली. लेडी जमशेदजींनी या कॉजवेच्या वापरासाठी कोणत्याही मुंबईकराकडून, मग तो गरीब असो वा श्रीमंत, शेतकरी असो वा व्यापारी, कोणत्याही प्रकारचा टोल कधीही आकारण्यात येऊ नये अशी सरकारकडे नम्र विनंती केल्याचं सांगितलं. जमशेदजींनी हे सांगताच समोर बसलेल्या मुंबईकरांनी घोषणा देऊन आपला आनंद व्यक्त केला. गव्हर्नर आर्थर यांनी मान हलवून लेडी जमशेदजींची ही विनंती मान्य केली. दुसऱ्याच दिवसापासून माहीम आणि वांद्र्याला जोडणारा लेडी जमशेदजी कॉजवे, माहीम कॉजवे सुरू झाला आणि लोकांची रहदारी वाढू लागली. मुंबई आणि साष्टी कायमस्वरूपी जोडलं गेलं. दळणवळण सुलभ झालं तशी वांद्र्यापासून पुढे लोकवस्ती वाढू लागली आणि पश्चिम उपनगर आता आकाराला येऊ लागले. काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. आज आपण ऐकला माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा तिसरा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. ऐकत रहा अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात